नमस्कार, आपल्या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। आज दिनांक 14/1/23 रोजी सकाळी 11 वाजता अ जीवा सेना तर्फे शूरवीर जिवाजी महाले यांना अभिवादन करण्यात आले। शिवरक्षक जिवाजी महाले यांची 313व्या स्मृतिदिन निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज पार रोड येथे शिवरक्षक जिवाजी महाले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। जिवाजी म्हणून वाचले छत्रपती शिवाजी हे उक्ती सार्थक करणारे छत्रपती शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक नाभिक पुत्र शिवरक्षक जिवाजी महाले यांचे प्रतिमा पूजन प्रसिद्ध उद्योजक घनश्याम कोंडे व जिल्हा ऑडिटर शरद सैंदाने यांनी केले। माल्यार्पण प्रदेश संघटक सुधीर महाले व शहर अध्यक्ष राहुल सुरोशे यांनी केले। प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले व प्रदेश उपाध्यक्ष भगवान चित्ते यांनी ऐतिहासिक कार्यवार मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी नाभिक समाजाचे मान्यवर विकास संस्थेचे विलास सैंदाने, अप्पा खताळ, जिल्हा अध्यक्ष भीमराव वारुडे, सचिव BK सूर्यवंशी, कार्याध्यक्ष गणेश ठाकरे, नगरसेवक उमेश महाले, अनिल थोरात, हेमंत चित्ते, ॲडव्होकेट किशोर जाधव, सुनील सैंदाने, ॲडव्होकेट विनोद बोरसे, युवक अध्यक्ष तुषार सैंदाने, नरेंद्र कोंडे, प्रकाश जाधव, ऑडिटर शरद सैंदाने, सुधीर महाले, अमृत महाले, ज्ञानेश्वर वारुडे, वसंत चित्ते, संजय आईराव, प्रवीण सैंदाने, चंद्रकांत देवरे, भोला सैंदाने, बापू सैंदाने, कुंदन महाले, किशोर कोंडे, विलास सोनोने, अनिल सैंदाने, शिवाजी महाले, दत्तात्रय महाले आदि नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोला संत सेना महाराज की जय। जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जमलेले नाभिक समाजातील सगळे मान्यवर आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, हिंदवी स्वराज्याचा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहे। हे स्वराज्य उभारताना छत्रपती शिवरायांना अनेक मावळ्यांनी सहभागी होऊन जे काही सहकार्य केलं त्यामुळे स्वराज्य उभं राहिलं। आणि या स्वराज्याच्या लढाईत अत्यंत बिकट जर लढा झाला असेल तो प्रतापगडावरचा आणि पन्हाळगडावरचा। तर त्या प्रतापगडावरच्या लढ्यात छत्रपती शिवरायांना आणि अफजल खान या युद्धामध्ये छत्रपती शिवरायांना वाचवण्याचं काम शिवाजी महालेंना करून होते। शिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही उक्ती सार्थ केली। अशा या शिवाजी महालेंचा स्मृती दिवस त्यानिमित्त आपण सगळेजण इथं आलेला आहात। बाकी इतिहास आपल्याला माहीतच आहे। फार जास्त न बोलता शिवाजी महाले यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाला सन्मान करा आणि गौरव करा एवढं बोलतो माझे 2 शब्द संपतो। जिल्ह्यातील नाभिक समाजाचे तमाम पदाधिकारी, विविध संघटनेचे सर्व शिलेदार, संघटनेत नाभिक समाजासाठी कार्यरत असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वसामान्यापासून सर्व कार्यकर्ते, सर्व स्नेही मित्र, आज हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर त्यांनी एक खंखरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे राहिले असे मावळे नाभिक समाजाचे शिवरक्षक शिवाजी महाले यांची आज 313वी स्मृती दिवस आहे। या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून सर्व सामाजिक स्तरावर शिवरक्षक शिवाजी महाले यांचा स्मृती दिन अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीनं आणि तमाम नाभिक समाज, सकल नाभिक समाजाच्या वतीनं धुळे शहरामध्ये साजरा होत असतो। यावर्षी या ठिकाणी सर्व पदाधिकारी केलेल्या आव्हानाला स्फूर्ती प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि शिवाजी महाले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत देण्यात आलेला आहे। तर खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये ज्यांनी पराक्रम गाजवलेला आहे अशा महापुरुषांचं इतिहासामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीला त्याचा इतिहास कळावा या दृष्टिकोनातून आम्ही महापुरुषांचा असा कार्यक्रम अखिल भारतीय जीवा सेना आणि नाभिक समाजाच्या वतीने घेत असतो। आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी मानतो। अखिल भारतीय जीवा सेना ही संघटना नाभिक बहुजनांच्या उत्कर्षासाठी झटणारी संघटना असून तिथे अन्य अत्याचार होत असेल समाजावर असो की बहुजन समाजावर असो प्रत्येक ठिकाणी
सुखदुःखामध्ये सामील होण्याचं काम अखिल भारतीय युवा सेना करत असते. त्याच्यामध्ये प्रबोधन कार्यक्रम जेवढेही असतील, महिलांसाठी सक्षमीकरण असेल, त्यानंतर रक्तदानाचा कार्यक्रम असेल, त्यानंतर वृद्धांना जेवण देण्याचा कार्यक्रम असेल, शालेय शिक्षण मुलांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल, वधूवरांसाठी सूचक असा कार्यक्रम असेल, अशा विविध अनेक कार्यक्रम या अखिल भारतीय युवा सेनेच्या माध्यमातून होत असतात. आणि या ठिकाणी एवढा संदेश द्यावा लागेल, महापुरुषांच्या जयंत्यानुसार साजरा करता त्या दिवशी सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचा आदर्श सरण डोळ्यासमोर ठेवून पुढचं आयुष्य व्यतीत करावं आणि हा इतिहास सगळ्यांसमोर राहावा एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि सर्व आले त्याबद्दल पुरुष मी आभार मानतो. धुळे जिल्ह्यातील तमाम स्थानिक समाज संघटनांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.